हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. तुम्हाला मॅथ्सची भीती वाटते? काळजी करूच नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास 7 टिप्स, ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मॅथ्सची भीती कशी घालवायची. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बट त्यापूर्वी जर तुम्ही मॅथ्सची भीती का वाटते ह्याची कारणं समजून घ्यायची असेल तर ह्याचा मी डिटेल व्हिडिओ ह्यापूर्वीच माझ्या चॅनलवरती शेअर केला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्ही आधी मॅथ्सची भीती वाटण्याची कारणं समजून घ्या आणि मग ह्या टिप्स तुम्ही वापरून बघा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर टिप्स तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी तुम्ही ही गोष्ट एक लक्षात घ्या फ्रेंड्स, की मॅथ्स हे एक कठीण विषय नाही आहे. मॅथ्स म्हणजे कठीण काहीच नाही आहे. तुम्ही हा जो गैरसमज करून घेतला मॅथ्सबद्दल की मॅथ्स कठीण विषय आहे, हा गैरसमज पहिलं तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाका. गणित हा एक छान गेम आहे. तुम्ही जर तो गेम योग्य पद्धतीने खेळला तर तो अगदी सोपा होईल आणि विनर तुम्ही नक्कीच व्हाल. तर फर्स्ट टिप म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले तर माइंडसेट चेंज करा. तुमचा जो माइंडसेट आहे की मला जमत नाही आहे, मला येत नाही आहे, मी करू शकत नाही आहे, हा माइंडसेट तुम्ही टोटली चेंज करा, बदलवून टाका तुमच्या ह्या माइंडसेटला. तुम्ही ठरवा तुमच्या मनाशी की हो मला जमेल, मला हे करता येईल, मी करूच शकेल, मला जमणारच आहे. हा पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्ही तयार करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला मॅथ्स हे सोपं वाटायला लागेल, कठीण वाटणार नाही. दुसरी टिप आहे की तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. बऱ्याच जे स्टुडंट्स असतात लहानपणापासून बरेचसे त्यांचे चुकीचे कन्सेप्ट त्यांनी शिकलेले असतात. तर कुठलीही गोष्ट अल्जेब्रा असू दे, जॉमेट्री असू दे, सगळ्यात आधी तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. नुसतंच वारंवार तुम्ही तेच गणित पाठांतर करायचे, फॉर्म्युले लर्न करत राहायचे, हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्ही काढून टाका डोक्यातनं. सगळ्यात आधी तुम्ही मॅथ्सचा कुठला कन्सेप्ट आहे तो नीट समजावून घ्या आणि मग तुमचे जे मॅथमॅटिकल सम्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सोडवत जा, म्हणजे मॅथ्स तुम्हाला अगदी सोपं वाटेल. तिसरी महत्त्वाची टिप्स ही आहे की चुका करायला शिका. येस, करेक्ट सांगते मी, नीट ऐकलत तुम्ही की चुका करायला शिका. जर तुम्ही नुसतं म्हणतच राहिलं मला येत नाही, जमत नाही, कधीपर्यंत? आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही सुरुवातीला मॅथ्स सॉल्व करायला घ्या, त्यात काही चुका होतील आणि चुकांमधूनच माणसाची प्रगती होत जाते, ही गोष्ट एक लक्षात घ्या. सो तुम्ही मॅथ्समध्ये सम सॉल्व करत राहा. चुकल्यानंतरही पुन्हा तुम्ही स्वतः समजून घेऊन तुमची चूक सुधारा, म्हणजे नक्कीच तुम्हाला मॅथ्स हा खेळ वाटेल, मजेशीरही वाटेल आणि गंमतही वाटेल. तर चौथी महत्त्वाची टिप्स आहे, महत्त्वाची म्हणते मी, दररोज प्रॅक्टिस करा. 20 मिनिट्स तरी तुम्ही रोज मॅथ्सची प्रॅक्टिस केली पाहिजे. छोट्या गणितांपासून सुरुवात करा, छोटे सम्स घ्या, छोटे नंबर्स घ्या, रोज प्रॅक्टिस करा. इंग्लिशमध्ये प्रोव्हर्ब आहे, कन्सिस्टन्सी इज द की. कुठल्याही गोष्टीचा तुम्ही जर दररोज सराव करत गेला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याबद्दल गोडीही तयार होईल, आवड निर्माण होईल, मजा वाटेल तुम्हाला सॉल्व करायला. एकदा मॅथ्स सॉल्व करायला येत राहिलं की मग तुम्ही मॅथ्स कंटिन्यू. आता तुम्ही बरेच विद्यार्थी बघितले असाल की त्यांना मॅथ्स सॉल्व करायला आवडतं, त्यांना येतं ते सॉल्व करतं, म्हणून त्यांना ते आवडतं आणि त्याचं रिझन आहे कन्सिस्टन्सी इज द की. सो दररोज 20 मिनिट्स तरी तुम्ही मॅथ्सला सेपरेट द्या. तर पाचवी महत्त्वाची टिप्स आहे तर व्हिज्युअल लर्निंग. व्हिज्युअल लर्निंग म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन रीड करता मॅथ्समध्ये तर तुम्ही त्याचे इमॅजिनेशन पॉवरवरती डायग्राम बनवत चला. जसं की जॉमेट्रीमध्ये तुम्हाला सर्क्युलर गार्डन असतं, मग त्याचा एरिया काढायचा आहे, मग काय दिलं आहे, मग तुम्ही ते व्हिज्युअलाइज करत चला, डायग्राम बनवा, त्याच्यावरून तुम्हाला तुमचं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम खूप सोपं वाटेल. ग्राफ्स यूज करा. त्यानंतर बाकी अदर काही कन्सेप्ट असतात, डायग्राम्स, फिगर्स, याच्या थ्रू तुम्ही मॅथ्स जे आहे ते सोपं करून घेऊ शकता, म्हणजे मॅथमॅटिकल सम्स इझिली सॉल्व होतील.
6वी महत्त्वाची टिप्स आहे ते गेम्स आणि ॲप्लिकेशनचा उपयोग करा. ज्यावेळी तुम्हाला वही पेन घेऊन मॅथ्स सॉल्व करणं फार बोरिंग आणि कंटाळवाणं वाटतं आहे, तर अशावेळी तुम्ही ॲप्लिकेशन्स प्ले स्टोअरमध्ये आहे मॅथमॅटिकल सम सॉल्व करण्याचे, तर असे मॅथ्सचे काही ॲप्लिकेशन्स तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथे तुम्ही सॉल्व करा. पझल गेम्स आहे, सुडोकू आहे, बरेच, आणि ह्यात अल्जेब्रा जॉमेट्रीमध्ये तुम्हाला खूप हेल्प होईल. तर 7वी आणि आपली लास्ट टीप आहे तर योग्य मार्गदर्शन घ्या. योग्य मार्गदर्शन म्हणजे बऱ्याचदा काय होतं, तुम्ही बरेचसे कन्सेप्ट हे चुकीचे समजले असतात, चुकीचे कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये सेट झालेले असतात, तर ते कन्सेप्ट आधी तुमचे क्लिअर करा. तुम्हाला जे काही कळत नाही आहे, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, शंका आहेत मॅथ्सबद्दल, ते तुमच्या शिक्षकांना विचारत चला. शिक्षक नक्कीच तुमची मदत करतील. आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन मेंटर्स पण तुम्हाला मिळतील बऱ्याचशा यूट्यूब चॅनल्स थ्रू. यूट्यूब चॅनल्स बघत राहा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. तर फ्रेंड्स, मॅथ्स ही भीतीची नाही तर मजेची गोष्ट आहे. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की मॅथ्स हा एक गेम आहे. हा जर गेम तुम्ही समजून घेऊन नक्की खेळला तर नक्कीच तुम्ही विनर आहात. तर लास्ट बट लीस्ट तुम्हाला हेच सांगेल की मॅथ्सकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि हो, कमेंटमध्ये तुम्ही कुठली टिप यूज करणार आहात हे सुद्धा लिहा. थँक्यू.